नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता बोरीवली येथे. बोरीवली पूर्व आणि तिथल्या आराधना सोसायटीमध्ये राहणाऱ्या वहिनींना भेटणार आहोत. जान्हवी राऊत आणि गीता दरेकर या दोन वहिनींना भेटून सुरुवात करणार आजच्या एपिसोडला. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव जान्हवी जितेंद्र राऊत. बरं, आता मी प्रश्न विचारला वहिनींना. वहिनी तुम्ही उत्तर द्यायचं, कारण त्यांच्याकडनं आम्ही उत्तर याची घेतलेली आहे. तुमच्या मिस्टरांचं जन्म नाव काय? जितेंद्र. जितेंद्र. अभिनंदन वहिनी, हे 100 रुपयाचं पहिलं बक्षीस तुम्हाला. आता दुसरा प्रश्न, मिस्टरांचा आवडता गोड पदार्थ कोणता? काजू कतली. अभिनंदन, आणखी 200 रुपयाचं बक्षीस. 300 रुपये मिळाले, कारण 2 प्रश्न आतापर्यंत बरोबर आलेले आहेत. मिस्टरांचं उद्दिष्ट काय, ध्येय? त्यांना वयाच्या 50व्या वर्षापर्यंत म्हणजे नोकरी सोडायची. रिटायर्ड व्हायचंय. किती छान गप्पा झालेल्या आहेत. आणखी 400 रुपयांचं बक्षीस. नाही, कारण ते नेहमी म्हणत असतात की बस झालं, कंटाळा आला. 1000 रुपयाचं बक्षीस पहिल्याच खेळात वहिनींना मिळालं. अभिनंदन. भेटूया पुढच्या वहिनी. नाव सांगा. गीता उदय दरेकर. माहेरचं नाव? गीता अरविंद पालांडे. बरं, माझा पहिला प्रश्न तुम्हाला, मिस्टरांना कोणतं वाहन चालवायला जास्त आवडतं? गाडी म्हणजे कार. हो, कार. अभिनंदन, हे पहिलं 100 रुपयाचं बक्षीस. बरं वहिनी, मला सांगा, मिस्टरांची रास कोणती? कन्या. कन्या. अभिनंदन, हे 200 रुपयाचं बक्षीस. या खेळामध्ये 5 ऍक्टिव्हिटी तुम्ही जर पूर्ण केल्या तर पूर्ण बक्षीस मिळणार आणि सोन्याचं नाणं मिळणार. घ्या कोणतंही एक, द्या माझ्याकडे. वहिनी, पटकन घेऊन या वेलची आणि लसूण. पण वहिनी, 3 ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण केल्या. 5ही केल्या असत्या तर सोन्याचं नाणं मिळालं असतं. हे 600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. भेटूया पुढच्या वहिनी. वहिनी, लगेच घरातून पितळेचं निरंजन घेऊन या. तांब्याचं आहे. धन्यवाद. वहिनी, आता हे नातं सांगा. यामध्ये सगळे मदत करू शकणार, पण तुम्ही सांगायचं. तुमच्या नणंदेच्या भावाच्या वडिलांची पत्नी तुमची कोण? सासू. अभिनंदन, हे एक उत्तर तुमचं बरोबर आला. एक उत्तर लक्षात ठेवा. वहिनीने 3 वस्तू या खेळामध्ये म्हणजे 3 ऍक्टिव्हिटी पूर्ण केल्या. त्यामुळे 1 2 3 4 5 आणि 6 हे 600 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं. अभिनंदन. 900 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं. वहिनी, किती बक्षीस मिळालं तुम्हाला? 1600 रुपये. 1600. तुम्हाला? 900 रुपये. 900. त्यामुळे आता प्रश्न या वहिनी विचारणार आणि नियम तर आपल्याला सगळ्यांनाच आता माहिती आहे. विचार. केरळमधल्या कुठल्या तीर्थक्षेत्राला मकर संक्रांतीच्या दिवशी ज्योत दिसते? केरळमधल्या कुठल्या तीर्थक्षेत्रावर मकर संक्रांतीच्या दिवशी ज्योत दिसते? नाही माहिती. शबरीमलाई. शबरीमलाई. अभिनंदन, सोन्याची नथ आपल्याला. पैठणीचा खेळ. या खेळामध्ये समोर कप ठेवलेले आहेत. खरं तर ही वेळ आता चहाची आहे. या टब मध्ये काही चेंडू आहेत आणि 2 चमचे आहेत. एका वेळेला एका हाताने दुसऱ्या हाताचा बॅलन्स न घेता तो चमचा एका हातात पकडायचा. एक चेंडू त्या चमच्यात गोळा करायचा. धावत जायचं, कप मध्ये गोळा करायचा. परत यायचं, दुसरा चेंडू घ्यायचा दुसऱ्या कप मध्ये. अशा पद्धतीने 5 कप मध्ये चेंडू गोळा करून अंतिम रेषा पार ज्या वहिनी सगळ्यात आधी करणार त्या वहिनी आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरणार. 1 2 3. उपविजेत्या ठरल्या राऊत वहिनी. त्यांना झी मराठी कडून ही भेटवस्तू. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या दरेकर वहिनी. त्यांना रूप संगम यांच्याकडून ही पैठणी. आराधना सोसायटी अशोकवन बोरीवली पूर्व इथे रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपला. खूप उत्साहात खरं तर हा खेळ रंगला. तेव्हा आता भेटूया लवकरच अशीच एक पैठणी घेऊन नव्या खेळाचं पुढच्या भागात. नमस्कार.